काय सांगू तुम्हाला, तुफान आनंद घेतात. देवी प्रकट झाली विष्णूंसमोर. विष्णूंनी हात जोडला, हे जगदंबा माते, सांग म्हणले काय करावं. हे दोघं दैत्य माझ्याकडनं मरत नाही. जगदंबा माता म्हणले चिंता करू नको, मी आली आता. प्रभू तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला यांना मारण्याची क्लुप्ती सांगते. काय करायचं म्हणजे काय, तुम्ही यांना कपटाने मारा. कपट हो, कपटीशी जर आपल्याला बदला घ्यायचा असेल तर आपल्याला सुद्धा कपटानेच राहावं लागतं. आपला शत्रू जर कपटी असेल तर आपल्याला सुद्धा कपटच करावं लागतं. एवढंच नाही, शत्रूला जिंकण्यासाठी कपटच लागतं, हे लक्षात घ्या. साध्या मनाने शत्रू जिंकता येत नाही, कपट करायचं ठरवलं. मग विष्णूंनी यांना काय म्हणलंय, म्हणले इच्छा मरण ना. ठीक आहे, विष्णूंनी युद्ध सुरू केलं. आई जगदंबा बाजूला, तुम्ही आता त्यांना युद्ध करू द्या. युद्ध करता करता, हा चाल द्या, युद्ध करता करता आता विष्णूंनी चक्र बस सोडा. दोघं दैत्यांचं लक्ष देवीकडे गेलं. चक्रवर्ती दोघं दैत्यांचं लक्ष देवीकडे गेलं. देवीकडे पाहू लागले आणि पाहताना ते युद्ध करणं विसरले. आणि युद्ध करणं विसरल्यानंतर भगवान विष्णू त्यांना म्हणाले, म्हणले माघारे बाबा, तुम्हाला काय हवंय. सोड रे हात, सोड. हा, तुम्हाला काय हवंय सांगा. ते दोघं म्हणाले, विष्णू तू काय आम्हाला देशील, तुला काय पाहिजे ते माग. म्हणले काय असतं, एखादे असं त्या ठिकाणी घडलं, त्यांनी स्त्री पाहिली आणि जरा वजनात येऊन गेले, बस म्हणले जे मागेल ते देऊन टाकायचं. आणि मग विष्णू बोलले, म्हणे देणार. अरे तू माग म्हणले विष्णू, म्हणजे तुमचं मरण